मित्रांनो नमस्कार. परत एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. भरपूर दिवसापासून आपण बघतोय की ऊन खूप जास्त पडायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे ऑर्डरी पण खूप वाढलेलं आहे. तो ऑर्डरी खूप वाढल्या असल्यामुळे की प्रत्येकजण टायमावर सर्व्हिस नाही देऊ राहिला. तर मला सर्व डिस्ट्रीब्युटरांना एकच विनंती आहे की तुम्ही आता टायमावर सर्व्हिस देशाल तरच तुम्हाला ऑफ सीझनमध्ये आपला जो मेंटेनन्स आहे तो निघणार आहे. त्याच्यामुळे सर्व डिस्ट्रीब्युटरांनी टायमावर सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करा. कारण की काय आहे, जेव्हा ऊन वाढू लागतं तेव्हा माणसं पण आपले नाटकी चालून जातात माणसांच्या, की भाऊ लग्नाला जायचं आहे का इकडे जायचं आहे तिकडं जायचं आहे. त्याच्यामुळे स्वतः मालकांनी उतरा, गाड्यांवर बसा, वाटतं तुमच्या मागं 2 सोडून 4 हेल्पर ठेवा, डिलेवरी टायमावर पोचवा. कारण की काय भरपूर ठिकाणी अशा कंप्लेंट आहे की भाऊ माल येत नाही आहे. माझ्याकडे पण दुसरे डिस्ट्रीब्युटरांचे जे रिटेल दुकानदार आहे ते सांगताय की भाऊ 2 दिवस झाले 3 दिवस झाले तरी माल आम्हाला अजून आलेला नाही आहे. भाऊला फोन करतोय, फोन उचलत नाही आहे. आणि जेणेकरून आपण आज सर्व्हिस देऊ तर ते 12ही महिने आपल्याकडनंच माल घेणार आहे. आणि जे नवीन आल्यामुळे काय झालेलं आहे ते तर सर्व्हिस देऊन पाहतच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांना कोणी फोन करतंय त्यांचे कंट्रोलर त्यांना सुद्धा माल देत नाही. ते त्यांना माहिती नाही की सर्व्हिस काय राहते आणि टायमावर माल नाही दिला तर काउंटर दुसरीकडनं माल घेऊ शकतं. एवढंच सांगणं आहे मला व्हिडिओच्या माध्यमातून.